चला एक गोष्ट सांगतो तुम्हाला सगळ्यांना. विक्रम आणि वेताळची तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल, पण तरी पण एकदा ऐका, ही कारण ही वेगळी आहे. तर एक होता विक्रम आणि एक होता वेताळ. विक्रम अगदी साधा बोळा बर का, आमच्या आबांसारखा. हा आता माझं ना आबांचं काही जमत नाही. ते घर जावे म्हणून राहतात ना, ते पटत नाही मला. पण काय करणार ना, बाप आहे, बापाला काय बोलणार आपण. हा, म्हणून आमच्यामध्ये जाऊ दे, तो वेगळा विषय, तिकडे नाही जायचं आपल्याला. तर दुसरा म्हणजे वेताळ. वेताळ म्हणजे साखरगावचा साहेबराव. हा, पण ही गोष्ट विक्रमन वेताळची नाही. विक्रमन वेताळची गोष्ट नाहीये ही. गोष्ट आहे विक्रमच्या पोराची, म्हणजे माझी, सरकारची. वेताळच्या पोरीची म्हणजे आपल्या सानिकाची. तर गोष्टीमध्ये पुढं असं झालं की विक्रमचा पोरगा म्हणजे मी, म्हणजे सरकार, आणि वेताळची पोरगी पडले प्रेमात. बस इथंच आपण विक्रम वेताळच्या गोष्टीचा इतिहासच बदलणार आहोत. तुम्हाला सांगतो, आपलं सानिकावरती लई प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे. सानिकासाठी कुछ भी. अहो ती आहे ना तशीच, तशीच आहे ती. म्हणजे तुम्हाला सांगतो, सुंदर, हळवी, प्रेमळ, लालस, आय हाय, एकदम आपल्या अपोजिट. अपोजिट आपण म्हणजे येडा, बेफिकर, निडर. म्हणून तर आमचं जुळलं ना, ते अपोजिट अट्रॅक्शन म्हणतात ना ते. पण हे सगळं चांगलं चाललेलं असताना मग एंट्री होतीये विलनची, म्हणजे वेताळची. आपल्याला माहित होतं वेताळ काय त्याची पोरगी आपल्याला देणार नाही. तो नडला ना राव, आपल्याला नडला. आपण पण डायलॉग आणला, सरकार आहे मी काय कमी आहे का. आपण बी डायलॉग आणला का, घ्यायचा नाही आपल्याशी पंगा, घ्यायचा नाही आपल्याशी पंगा, कारण आपण करतो डायरेक्ट दंगा. चला